नमस्कार. आज मी बनवते आहे सुरणाचे कापं. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे आणि सुरण मी इथे पातळ चिरून घेतलं आहे. सोबतच पिठाची तयारी सुद्धा केली आहे आणि कोकम आगळ घेतला आहे. आता मी इथे सुरणाचे कापं घेतली आहेत. त्यामध्ये हळद घेतली, लाल तिखट घेतलं आहे, चवीनुसार मीठ ॲड केलं आणि 1 चमचा कोकम आगळ मी इथे ॲड केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबूसुद्धा यूज करू शकता आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये पाव चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केली. ती सुद्धा व्यवस्थित कापांना लावून घेतली. कापं मी 10 मिनिटासाठी अशीच मुरत ठेवली आणि एका बाजूला तांदळाचं पीठ, रवा, हळद, लाल तिखट आणि थोडंसं मीठ घेतलं आणि हे व्यवस्थित मिक्स केलं. त्याचबरोबर एकीकडे तवा गरम करत ठेवला थोडंसं तेल टाकून. तेल तापलं की तोपर्यंत मी इथे एक काप जे आहे ते पिठामध्ये मिक्स केलं आणि आपल्या तव्यावरती सोडून घेतलं. अशा पद्धतीने सर्व कापं जी आहेत ती मी तेलावरती व्यवस्थित लावून घेतली पिठामध्ये घोळून. आता एक बाजू व्यवस्थित आपल्याला मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायची आहे. ही कापं तुम्ही चपाती, भाकरी किंवा डाळ भातासोबत सुद्धा खाल्लात ना तरी पण छान लागतात. आता मी इथे एक बाजू व्यवस्थित फ्राय झाली आहे कापांची, ती आता पलटून ठेवते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत कापं. कापं आता अशा पद्धतीने आपली जी आहेत ती फ्राय झाली आहेत. बघू शकता तुम्ही मस्त अशी सुरणाचे काप तयार झाले आहेत.